नमस्कार मित्रांनो, सर्वांना शुभ प्रभात. गुड मॉर्निंग. बघा सकाळची गडबड झाली चालू. बघा इथं दूध आणलेलं आहे चहा करण्यासाठी आणि पाव पण आणलेला आहे. बघा मित्रांनो, मी एकीकडे इडलीचं कुकर लावलेलं आहे, एकीकडे सांबार करायला डाळ लावलेली आहे आणि एकीकडे मी चहा पण तयार ठेवलेला आहे. तर आज माझ्या मुलाला आणि आमच्या सगळ्यांसाठी मी आज इडली करणार आहे. म्हणजे माझ्या मुलाला टिफिनसाठी आणि आम्हाला नाश्त्यासाठी पण इडली, शेंगदाण्याची चटणी आणि सांबार मी करणार आहे. तर बघू शकता तुम्ही, सकाळचा खूप राडा पडलेला आहे. सगळीकडे माझी दोन्ही मुलं, माझी आई चहा पिण्यासाठी बसलेली आहेत. तर माझा चहा पण एकीकडे तयार झालेला आहे मित्रांनो. एकदम मस्तपैकी चहा झालेला आहे, कडक कडक, आणि माझी दिवसाची सुरुवात चहापासूनच होते. तर बघा मित्रांनो, इकडे माझी इडली पण तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही. आता पटापट मी सांबार करणार आहे आणि शेंगदाण्याची चटणी पण करणार आहे, कारण आज नाश्त्याला वेळ झालेला आहे. तसा तर मला रोजच वेळ होतो, पण रोजच्यापेक्षा आज थोडा मला जास्त वेळ झालेला आहे, कारण इथेच माझे 8 वाजलेले आहेत सकाळचे. तर बघा तुम्ही, सगळेजण रेडी बसलेले आहेत चहा पिण्यासाठी आणि मी सगळ्यांना चहा दिलेला आहे. त्याचा काही व्हिडिओ मी केलेला नाही मित्रांनो, बघा तुम्ही. तर चहा पावचा नाश्ता आमचा सगळ्यांचा झालेला आहे. तर एकीकडे माझी इडली पण तयार झालेली आहे, मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आता मी इकडे सांबार करणार आहे. तर त्यासाठी मी बारीक बारीक दोन टमाटे चिरून घेतलेली आहेत आणि त्याला मस्तपैकी मोहरी, जिरा आणि लसणाचा तडका देणार आहे. कढीपत्ता टाकायचा, कोथिंबीर टाकायची बरं का मित्रांनो, तुम्हाला माहीत असेलच, पण तरीसुद्धा मी सांगत आहे माझी रेसिपी. तर मी कढीपत्ता आणि कोथिंबीर, कढीपत्त्याचा मी काही व्हिडिओ म्हणजे मला काही घेणं झालेलं नाही, पण बाकी सर्व मला जमेल तसं मी व्हिडिओ करण्याचा पूर्ण प्रयत्न इथं केलेला आहे मित्रांनो. तर बघा, माझं सगळं इथं मटेरियल तयार झालेलं आहे सांबारसाठी. तर इथे मी छानपैकी अशी मस्त कडक अशी फोडणी सांबारला देणार आहे. तर त्यासाठी मी अगोदर थोडीशी जिरं, मोहरी, लसूण टाकून तडका दिलेला आहे. बघा मित्रांनो, कढीपत्ता पण टाकलेला आहे, टमाटे बारीक बारीक चिरून घेतलेली ती पण टाकलेलं आहे. आणि त्यामध्ये सांबारमध्ये थोडंसं चवीनुसार आपण लाल तिखट, मीठ, हळद, आणि माझ्याकडे शेवगा खूपच महाग झालेला आहे बरं का मित्रांनो, म्हणून मी काही शेवगा टाकलेला नाही. माझं सांबार एकदम साध्या पद्धतीचं आहे, तुरीच्या डाळीमध्ये केलेलं सांबार. त्यामध्ये सांबार मसाला टाकलेला आहे बस, बाकी मी काहीच टाकलेलं नाही. तर बघू शकता, इथं माझं सांबार पण एकदम झणझणीत आणि मस्तपैकी तयार झालेलं आहे मित्रांनो. असं एकदम चवदार तुम्ही माझ्या हातचं खायला कधीही येऊ शकता. मी तुम्हाला माझा पत्ता, माझा ॲड्रेस मी सेंड करते तुम्हाला. तर बघा, माझा मुलगा इथे इडली खायला बसलेला आहे. त्याला काही शेंगदाण्याची चटणी आवडत नाही, तो फक्त सांबार आणि इडली खात आहे मित्रांनो. आता नाश्ता करून तो शाळेसाठी रेडी होणार आहे. बघा तुम्ही, त्याला इडली फारच आवडलेली आहे, तो किती कौतुक करत आहे. छान झाली इडली मम्मी असं मला म्हणत आहे तो. तर बघा मित्रांनो, आता माझ्या मुलाची सर्व तयारी झालेली आहे. आता एकीकडे मी शेंगदाणे तासभर भिजत ठेवलेले आहेत. तर शेंगदाण्याची चटणी मी करून घेणार आहे. मी शेंगदाण्याची चटणी कशी केली त्याचा व्हिडिओ मी काही केलेला नाही मित्रांनो, बरं का. मी शेंगदाण्याची चटणी कशी करतात याचा व्हिडिओ मी नक्कीच तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगते. तर बघू शकता तुम्ही, इथे माझी शेंगदाण्याची चटणी पण रेडी झालेली आहे आणि मला जेवण्यासाठी ताट पण रेडी केलेलं आहे. बघा मित्रांनो, सांबार, शेंगदाण्याची चटणी आणि इडली. बापरे, एवढी मज्जा येते ना खायला सकाळच्या नाश्त्यामध्ये इडली. म्हणजे काहीतरी वेगळं असायला पाहिजे बरं का. रोजच आपण मटकीची उसळ खातो, पोहे खातो, सहसा तर सगळ्यांच्या घरामध्ये कांदा पोहेच असतात, पण मी काहीतरी वेगळं करावं म्हणून ही रेसिपी आज केलेली आहे. तर तुम्हाला इडली कशी वाटली, माझी रेसिपी कशी वाटली, तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा. तर मी आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. बाय.